सो हॅलो रे ना आय मध्ये वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आता तुम्ही म्हणत असाल हिला पानसट थोबाड करायला काय झालंय, तर धुपट खूप होत होतं त्यामुळे मला असं थोबाड करावं लागलं होतं. कारण की आज आमच्या इथं मम्मी आणि आंटी वगैरे ते ना भाकऱ्या बनत होत्या गच्चीवर. ते पण एवढ्या साऱ्या भाकऱ्या. आता हे भाकऱ्या कशासाठी, तर आज महादेवाच्या मंदिरापाशी होता भाजी भाकरीचा कार्यक्रम. सो त्याच्यामुळं ते भाकऱ्या वगैरे करत होत्या. आंटी म्हणाली ती तिळगुळ वगैरे काही दिला नाही आम्हाला, काही नाही. मी म्हणलं कोणालाच दिला नाही हो माय, म्हणलं तिथं सवाज तिळगुळाची वाटी होती, मग काय सगळ्यांना तिळगुळ दिला. भाजीची आहे मंदिरापाशी केली ती भाजी. सो नांदेडची माणसं आली आम्हाला भाजी आणून द्यायला. सगळेजण जेवण करूच लागले होते. मी म्हणलं आता मला पण पाहिजे, म्हणलं भाजी भाकर. तेवढ्यातच खालून आवाज येते की आदू चहा कर बाई 1 कप. मग काय भाजी भाकर घेतलेली, तसंच खाली जावं लागलं मला. चहा करून द्यावं लागली त्या पाहुण्याला. नंतर गच्चीवरून सुकानं भाजी भाकर खाल्ली बा. आणि ही भाजी खूपच स्पेशल असते, कारण की याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स सगळे असतात. मला 2च लोकेशन माहित आहे, हदगाव आणि तामसा. याच जागी भाजी भाकर करते असे वाटते मला, बट बाकीचं काय माहित नाही. आज होता माझ्या बहिणीचा बर्थडे आणि मला समजत नव्हतं शिवांश का बसला त्याच्या बाजूला. त्याला विचारलं तर तेच म्हणत होतं माझा बर्थडे आहे, माझा बर्थडे आहे. मी म्हणलं बसा, म्हणलं त्याला आता त्याचा बर्थडे करूया म्हणलं डबल एकदा. आणि मला आज माहित झालं की ओवाळायचं टाटा असते ना, तर त्याच्यात 2 दिवे ठेवतात म्हणून. बर्थडे चालू व्हायच्या पहिले एक भांडणं झाली ती बाजूला एक खाली. सेकंड पार्ट मध्ये सांगते, सो त्याच्यासाठी फॉलो करून घ्या. बाय. यहाँ पर चालली ती झगड़ा.